One day it occurred to a certain king. एका राजाला एके दिवशी वाटले की that if he only knew the right time to begin everything. एका राजाला एके दिवशी वाटले की जर त्याला प्रत्येक गोष्ट सुरू करण्यासाठी योग्य वेळेची माहिती असते तर. If he only knew who were the right people to listen to and whom to avoid. आणि त्याला जर हे माहिती असते की कोणते योग्य व्यक्ती आहेत, कोणते योग्य लोक आहेत, त्यांना आपण ऐकलं पाहिजे आणि कोणाला टाळावे हे माहीत असते तर. अँड ऑल इफ ही ऑलवेज न्यू व्हॉट वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू डू. आणि त्याला जर हे माहिती असतं की सर्वात महत्त्वाची कोणती गोष्ट करायची आहे, त्याला जर माहिती असते की सर्वात महत्त्वाची कोणती गोष्ट करायची आहे, ही वूड नेवर फेल इन एनिथिंग ही माइट अंडरटेक. तो कधीही कोणत्याही गोष्टीत अपयशी ठरणार नाही. अँड धिस थॉट हॅविंग ऑकर्ड टू हिम. आणि हे विचार त्याच्या मनात आल्यावर ही हॅड इट प्रोक्लेम्ड थ्रू आउट हिज किंगडम. त्याने आपल्या राज्यात अशी घोषणा केली होती की दॅट ही वुड गिव्ह अ ग्रेट रिवॉर्ड टू एनी वन. की तो त्याच्या प्रश्नाची उत्तर जो कोणी त्याला देईल त्याला खूप मोठे बक्षीस देईल. हू वुड टीच हिम व्हॉट वॉज द राईट टाईम फॉर एव्हरी ॲक्शन. कोणती योग्य वेळ आहे, कोणती योग्य वेळ आहे योग्य कार्यासाठी. अँड हू वेर द मोस्ट नेसेसरी पीपल. कोणते लोक आवश्यक आहेत. अँड हाऊ ही माइट नो व्हॉट वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू डू. आणि त्याला कसे कळेल की कोणती सर्वात महत्त्वाची गोष्ट त्याला करायची आहे. हे जर त्याला त्याच्या प्रश्नाची जर उत्तरं राजाला कोणी देईल तर राजा त्याला खूप मोठे बक्षीस देईल. अँड लर्न्ड मेन केम टू द किंग. आणि विद्वान लोक राजाकडे आली. बट दे ऑल ॲन्सर्ड हिज क्वेश्चन डिफरंटली. विद्वान लोकांनी राजाचे जे काही प्रश्न होते त्या प्रश्नाला वेगवेगळी उत्तरं दिली. इन रिप्लाय टू द फर्स्ट क्वेश्चन. पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्यास विद्वानांनी सुरुवात केली. सम सेड दॅट टू नो द राईट टाईम फॉर एव्हरी ॲक्शन. काही विद्वानांनी सांगितले की प्रत्येक कार्याची योग्य वेळ जाणून घेण्यासाठी वन मस्ट ड्रॉ ऑफ इन ॲडव्हान्स अ टेबल ऑफ डेज, मंथ्स अँड इयर्स. दिवसांचा, महिन्याचा आणि वर्षाचा तक्ता आधीच तयार केला पाहिजे. अँड मस्ट लिव्ह स्ट्रिक्टली अकॉर्डिंग टू इट. अँड मस्ट लिव्ह स्ट्रिक्टली अकॉर्डिंग टू इट. आणि त्यानुसार काटेकोरपणे जगले पाहिजे. ओनली दिस. फक्त हेच केले पाहिजे. सेड दे. ते विद्वान म्हणाले. कुड एव्हरीथिंग बी डन ॲट इट्स अ प्रॉपर टाईम. जर आपण दिवसांचा, महिन्याचा आणि वर्षाचा तक्ता आधीच तयार केला आणि त्यानुसार काटेकोरपणे जीवन जगले तर सर्व काही योग्य वेळी केले जाऊ शकते. ऑथर्स डिक्लेअर्ड दॅट इट वॉज इम्पॉसिबल टू डिसाईड बिफोर हँड द राईट टाईम फॉर एव्हरी ॲक्शन. इतर जे विद्वान तेथे आले होते त्या विद्वानांनी घोषित केले की प्रत्येक कार्यासाठी योग्य वेळ आधीच ठरवणे अशक्य आहे. बट दॅट. परंतु नॉट लेटिंग वनसेल्फ बी अब्सॉर्ब्ड इन आयडल पास्ट टाइम्स. परंतु व्यर्थ करमणुकीत स्वतःला मग्न न होऊ देता वन शुड ऑलवेज अटेंड टू ऑल दॅट वॉज गोइंग ऑन. जे काही चाललेले आहे त्याकडे नेहमी लक्ष दिले पाहिजे. अँड देन डू व्हॉट वॉज मोस्ट नीडफुल. आणि नंतर जे आवश्यक आहे ते केले पाहिजे. ऑदर्स अगेन सेड दॅट हाऊएव्हर अटेंटिव्ह द किंग माइट बी टू व्हॉट वॉज गोइंग ऑन. इतरांनी पुन्हा सांगितले जे काय चाललेले आहे त्याकडे राजा कितीही लक्ष देत असला तरी इट वॉज इम्पॉसिबल फॉर वन मॅन टू डिसाईड करेक्टली द राईट टाईम फॉर एव्हरी ॲक्शन. प्रत्येक कार्यासाठी किंवा कृतीसाठी योग्य वेळ ठरवणे एका माणसाला अशक्य होते. बट दॅट ही शुड हॅव अ काउन्सिल ऑफ वाईज मेन. परंतु त्याच्याकडे ज्ञानी लोकांचं काउन्सिल असावं. हू वुड हेल्प हिम टू फिक्स द प्रॉपर टाईम फॉर एव्हरीथिंग. की जे त्याला मदत करतील
प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ निश्चित करण्यासाठी. But then again, others said there were some things which months could not wait to be held before a council. परंतु नंतर काही विद्वानांनी सांगितले की अशा काही गोष्टी आहेत ज्या महिन्यात काउन्सिलसमोर ठेवण्याची प्रतीक्षा करू शकत नाही. But about which one had at once to decide whether to undertake them or not. परंतु त्या घ्यायच्या की नाही हे त्वरित ठरवायचे आहे. But in order to decide that one must know beforehand what going to happen. पण ते ठरवायचे असेल तर काय होणार आहे हे आधीच माहीत असणे आवश्यक आहे. It was only magicians who knew that. हे फक्त जादूगारांनाच माहिती होते. Therefore, in order to know the right time for every action, one must consult magicians. म्हणून प्रत्येक कार्यासाठी योग्य वेळ जाणून घेण्यासाठी एखाद्याने जादूगारांचा सल्ला घ्यावा. Equally various were the answers to the second question. दुसऱ्या प्रश्नाची उत्तरे तितकीच वेगळी होती. Some said the people the king most needed were his counselors. काही विद्वान म्हणाले की राजाला ज्या लोकांची सर्वात जास्त गरज होती ते त्याचे काउन्सिलर्स. ऑदर द प्रिस्ट्स. तर काही विद्वान म्हणाले की राजाला पुजाऱ्यांची जास्त गरज आहे. ऑदर द डॉक्टर्स. तर काही म्हणाले की राजाला डॉक्टरांची जास्त गरज आहे. व्हाईल सम सेड दी वॉरियर्स वेर द मोस्ट नेसेसरी. तर काही जण म्हणाले की योद्धे सर्वात आवश्यक आहेत. टू द थर्ड क्वेश्चन ॲज टू व्हॉट वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑक्युपेशन. जो तिसरा जो प्रश्न होता तो होता राजाला सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती करायची आहे. सम रिप्लायड दॅट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन द वर्ल्ड वॉज सायन्स. काहींनी उत्तरे दिली की जगातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विज्ञान. ऑदर सेड इट वॉज स्किल इन वॉरफेअर. काहींनी उत्तरे दिली की इतरांनी म्हटले की युद्ध कौशल्य, युद्धासाठी आवश्यक असणारे कौशल्य खूप महत्त्व आहे. युद्धामध्ये जे लागणारं जे स्किल आहे, जे कौशल्य आहे ते खूप महत्त्वाचं आहे. अँड ऑदर्स अगेन दॅट इट वॉज रिलिजियस वर्कशिप. आणि इतरांनी पुन्हा म्हटले की धार्मिक कार्य खूप महत्त्वाचं आहे. ऑल द आन्सर्स ब्रिंग डिफरंट. आलेल्या सर्व विद्वानांनी राजाच्या 3 प्रश्नाला भिन्न उत्तरे दिली, वेगवेगळी उत्तरे दिली. द किंग ॲग्रीड विथ नन ऑफ देम. आणि राजा त्यांच्यापैकी कोणत्याही विद्वानाने दिलेल्या उत्तरांशी सहमत नव्हता. अँड गेव द रेवॉर्ड टू नन. आणि राजाने कोणत्याही विद्वानाला बक्षीस दिले नाही. बट स्टील विशिंग टू फाइंड द राईट आन्सर टू हिज इक्वेशन. परंतु तरी राजाची इच्छा होती त्याच्या प्रश्नाची योग्य उत्तरे शोधण्याची. ही डिसाइडेड टू कन्सल्ट अ हर्मिट वाइडली रिनाउंड फॉर हिज विजडम. त्यांनी आपल्या प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या विद्वान साधूचा सल्ला घ्यायचे ठरवले. द हर्मिट लिव्ड इन अ वूड. हर्मिट एका जंगलात राहत होता. विच ही नेवर क्विटेड. आणि त्यांनी ते कधीही सोडले नाही. अँड ही रिसिव्ड नन बट कॉमन फोक. आणि त्यांनी सामान्य लोकांशिवाय इतर कोणालाही आपल्या आश्रमात घेतलेले नव्हते. सो द किंग पुट ऑन सिम्पल क्लॉथ्स. आणि म्हणून राजाने साधे कपडे घातले. अँड बिफोर रिचिंग द हर्मिट्स सेल डिसमाउंटेड फ्रॉम हिज हॉर्स. साधूच्या जंगलात जाण्यापूर्वी किंवा साधूच्या जंगलात पोचण्यापूर्वी राजा घोड्यावरून खाली उतरला. डिसमाउंटेड म्हणजे घोड्यावरून खाली उतरणे. अँड लिव्हिंग हिज अ बॉडीगार्ड बिहाइंड. आणि त्यांनी त्याच्या अंगरक्षकांना त्याच्या पाठीमागे सोडले. बॉडीगार्ड म्हणजे अंगरक्षक. वेंट ऑन अलोन. आणि तो एकटाच साधूच्या जंगलात गेला.
When the king approached, the hermit was digging the ground in front of his hut. ज्यावेळी राजा साधूकडे गेला, तो एकटाच होता. राजा साधूच्या जवळ आला तेव्हा साधू त्याच्या झोपडीसमोर जमीन खोदत होते. डिग म्हणजे खोदणे, हट म्हणजे झोपडी. सीइंग द किंग ही ग्रेटेड हिम. राजाला पाहिल्यानंतरनं साधूने नमस्कार केला अँड वेंट ऑन डिगिंग आणि खोदण्यास सुरुवात केली. द हर्मिट वॉज फ्रेल अँड वीक. साधू कुमकुमत आणि अशक्त होते. अँड इच टाईम ही स्टक हिज स्पेड इन टू द ग्राउंड. आणि प्रत्येक वेळी त्यांनी आपल्याजवळ जे कुदळ होते ते खोदण्यासाठी घेतले होते आणि ते कुदळ प्रत्येक वेळी ते जमिनीत अडकवत असे. अँड टर्न अ लिटल अर्थ. आणि थोड्या वेळासाठी ते आपल्या आजूबाजूकडे पाहत असे, म्हणजेच थोड्या वेळासाठी त्या पृथ्वीकडे पाहत असे. ही ब्रीथड हेविली. आणि मोठा श्वास त्यांनी घेतला. द किंग वेंट अप टू हिम अँड सेड. राजा साधूकडे गेला आणि म्हणाला, आय हॅव कम टू यू वायज आर्मी टू आस्क यू टू आन्सर 3 क्वेश्चन्स. मी तुमच्याकडे माझ्या 3 प्रश्नांची उत्तरे विचारण्यासाठी आलेलो आहे. हाऊ कॅन आय लर्न टू डू द राईट थिंग ॲट द राईट टाईम. मी योग्य वेळी योग्य कार्य करण्यास कसे शिकू शकतो. हू आर द पीपल आय मोस्ट नीड. मला सर्वात जास्त गरज असलेले लोक कोण आहेत, किंवा मला सर्वात जास्त गरज असलेले लोक कोणते आहेत. अँड टू हुम शूड आय देअरफॉर पे मोर अटेन्शन दॅन टू द रेस्ट. आणि म्हणून बाकींच्यापेक्षा मी कोणाकडे जास्त लक्ष द्यावे. अँड व्हॉट अफेअर्स आर द मोस्ट इम्पॉर्टंट. आणि कोणत्या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. अँड नीड माय फर्स्ट अटेन्शन. आणि मला प्रथम त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. द हर्मिट लिसन्ड टू द किंग. साधूने राजाचे म्हणणे ऐकले. साधूने राजाचे ते 3 प्रश्न ऐकले. बट ॲन्सर्ड नथिंग. परंतु उत्तर दिले नाही. काहीही उत्तर दिले नाही. कोणतेच त्यांनी उत्तर दिले नाही. ही जस्ट स्पॅट ऑन हिज हँड. साधू त्यांच्या हातावर थुकले. अँड कमेन्स्ड डिगिंग. आणि पुन्हा खोदण्यास सुरुवात केली. यू आर टायर्ड सेड द किंग. तुम्ही थकलेले आहात. राजा साधूला म्हणाला, लेट मी टेक द स्पेड अँड वर्क अ व्हाईल फॉर यू. मला तुमच्या हातातली कुदळ घेऊ द्या आणि तुमच्यासाठी थोडा वेळ काम करू द्या. मला तुमच्या हातातली कुदळ घेऊ द्या आणि तुमच्यासाठी थोडा वेळ काम करू द्या. थँक्स. आभारी आहे. सेड द हर्मिट. साधू राजाला म्हणाले, मी तुमचा आभारी आहे. अँड गिविंग द स्पेड टू द किंग ही सॅट डाऊन ऑन द ग्राउंड. आणि त्यांनी कुदळ राजाच्या हातात दिली आणि साधू जमिनीवरती खाली बसले. वेन ही हॅड डग 2 बेड्स द किंग ड्रॉप्ड अँड रिपीटेड हिज क्वेश्चन्स. जेव्हा राजाने 2 बेड्स खोदले तेव्हा राजाने कुदळ खाली ठेवली आणि पुन्हा आपले 3 प्रश्न साधूला विचारले. द हर्मिट अगेन गेव नो ॲन्सर. साधूने राजाच्या 3 प्रश्नाला पुन्हा कोणतेच उत्तर दिले नाही. बट रोज. आणि उठले. स्ट्रेच्ड आउट हिज हँड फॉर द स्पेड. आणि त्यांनी राजाच्या हातातली कुदळ घेण्यासाठी हात पुढे केले. अँड सेड, नाव रेस्ट अ व्हाईल अँड लेट मी वर्क अ बीट. आता राजा साधूला म्हणाला की तुम्ही आता विश्रांती घ्या आणि मला थोडा वेळ काम करू द्या. बट द किंग डिड नॉट गिव्ह हिम द स्पेड. परंतु राजाने साधूला कुदळ दिली नाही. अँड कंटिन्यू टू डिग. आणि खोदण्याचे काम चालूच ठेवले. 1 hour पास्ड अँड अनॉदर. 1 तास गेला, त्याच्यानंतर दुसरा तासही गेला. राजाने खोदण्याचे काम चालूच ठेवले. द सन बिगॅन टू सिंक बिहाइंड द ट्रीज. झाडाच्या पाठीमागे सूर्य मावळत होता. अँड द किंग ॲट लास्ट स्टक द स्पेड इन टू द ग्राउंड. आणि राजाने शेवटी कुदळ जमिनीमध्ये अडकवली. अँड सेड. आणि म्हणाला, आय केम टू यू वाईज मॅन फॉर अन ॲन्सर टू माय क्वेश्चन्स. राजा साधूला म्हणाला की मी तुमच्याकडे माझ्या 3 प्रश्नांच्या उत्तरासाठी आलेलो आहे. इफ यू कॅन गिव्ह मी नन टेल मी सो. तुम्हाला जर माझ्या 3 प्रश्नांची
ला उत्तर द्यायची नसेल तर तसे मला सांगा. अँड आय विल रिटर्न होम. मी माझ्या घरी परत जाईन. हेअर कम्स समवन रनिंग, सेड द हर्मिट. साधू राजाला म्हणाला की येथे कोणीतरी धावत येत आहे. लेट अस सी हू इट इज. चला पाहूया कोण आहे ते. द किंग टर्न अराउंड अँड सॉ. राजाने वळून पाहिले. अ बिर्डेड मॅन कम रनिंग आउट ऑफ द वूड. एक दाढीवाला माणूस जंगलातून धावत येत होता. द मॅन हेल्ड हिज हँड्स प्रेस्ड अगेन्स्ट हिज स्टमक अँड ब्लड वॉज फ्लोईंग फ्रॉम अंडर देम. त्या माणसाने आपले हात पोटावर दाबले होते आणि त्याच्या खालून रक्त वाहत होते. वेन ही रीच्ड द किंग ही फेल फेंटिंग ऑन द ग्राउंड मोर्निंग फिबली. जेव्हा तो माणूस राजाजवळ पोचला तेव्हा तो क्षीणपणे तो रडत होता, तो इवळत होता, तो अशक्त होता आणि तो इवळत होता. द किंग अँड द हर्मिट अनफास्टन्ड द मॅन्स क्लोथिंग. राजा आणि साधूने त्या माणसाचे कपडे सैल केली. देर वॉज अ लार्ज वुंड इन हिज स्टमक. त्याच्या पोटात मोठी जखम झाली होती. द किंग अँड द हर्मिट अनफास्टन्ड द मॅन्स क्लोथिंग. राजा आणि साधूने त्या माणसाचे कपडे सैल केले. देर वॉज अ लार्ज वुंड इन हिज स्टमक. त्याच्या पोटात मोठी जखम झाली होती. द किंग वॉश्ड इट ॲज बेस्ट ही कुड. राजाने त्या दाढीवाल्या माणसाची जखम शक्य तितकी चांगली धुतली. अँड बँडेज इट विथ हिज हँडकर्चिप अँड विथ अ टॉवेल द हर्मिट हॅड. आणि त्यांनी आपल्या रुमालाने आणि साधूच्या टॉवेलने त्याच्यावरती पट्टी बांधली. बट द ब्लड वुड नॉट स्टॉप फ्लोईंग. परंतु रक्त वाहणे थांबले नाही. अँड द किंग अगेन अँड अगेन रिमूव्ह द बँडेज. राजाने पुन्हा पुन्हा ती पट्टी काढली. अँड सक्ड विथ वॉर्म ब्लड. आणि उबदार रक्ताने भिजवली. अँड वॉश्ड अँड रिबँडेज द वुंड. आणि पुन्हा ती जखम धुतली आणि त्याच्यावरती पट्टी बांधली, म्हणजे ती जखम रिबँडेज केली. वेन ॲट लास्ट द ब्लड सीज्ड फ्लोईंग. शेवटी रक्त वाहणे थांबले. द मॅन रिवाइव्ड. तो माणूस शुद्धीवर आला. अँड आस्क्ड फॉर समवन टू ड्रिंक वॉटर. आणि त्यांनी पिण्यासाठी पाणी मागितले. तो शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी पिण्यासाठी पाणी मागितले. द किंग ब्रॉट फ्रेश वॉटर अँड गिव्ह इट टू हिम. राजाने ताजे पाणी आणून त्या दाढीवाल्या जखमी माणसाला दिले. मीन वाईल द सन हॅड सेट. दरम्यान सूर्य मावळलेला होता. अँड इट हॅड बिकम कूल. आणि थंडी वाढली होती. सो द किंग विथ द हर्मिट्स हेल्प कॅरीड द वुंडेड मॅन इन टू द हट अँड लेड हिम ऑन द बेड. म्हणून राजाने साधूच्या मदतीने जखमी माणसाला झोपडीत नेले आणि बेडवर ठेवले. लेईंग ऑन द बेड द मॅन क्लोज्ड हिज आईज अँड वॉज क्वाईट. अंथरुणावर पडल्यानंतर तो माणूस झोपी गेला. अंथरुणावर त्या माणसाला ठेवल्यानंतर तो झोपी गेला आणि आता तो बऱ्यापैकी होता. बट द किंग वॉज सो टायर्ड विथ हिज वॉक अँड विथ द वर्क. पण राजा त्याच्या चालण्याने आणि केलेल्या कामाने खूप थकला होता. दॅट ही क्राउच्ड डाऊन ऑन द थ्रेशहोल्ड. की तो उंबरठ्यावर टेकला. अँड ऑल्सो फेल अस्लीप. आणि तो झोपी गेला. सो साऊंडली दॅट ही स्लेप्ट ऑल थ्रू समर नाईट. तो त्या रात्री खूप गाढ झोपला. तो त्या रात्री खूप गाढ शांतपणे झोपला. व्हेन ही अवोक इन द मॉर्निंग. राजा जेव्हा सकाळी उठला. इट वॉज लॉंग बिफोर ही कुड रिमेंबर व्हेअर ही वॉज. तो खूप वेळ आठवत होता की तो कोठे आहे. और हू वॉज द स्ट्रेंज ब्रेडेड मॅन लेईंग ऑन द बेड. आणि तो पलंगावर बसलेले किंवा पलंगावर विश्रांती घेत बसलेला तो दाढीवाला माणूस कोण आहे. अँड गेझिंग इंटेंटली ॲट हिम विथ शायनिंग आयज. आणि हेतुपूर्वक ते त्याच्याकडे एकटक लावून आपल्या चमकणाऱ्या डोळ्याने त्याच्याकडे एकटक लावून ते पाहत होते. फॉरगिव्ह मी. मला माफ करा. सेड द बिर्डेड मॅन इन अ वीक व्हॉइस. त्या दाढीवाल्या माणसाने आपल्या दुबळ्या आवाजात, आपल्या वीक आवाजात राजाला म्हणाला. वेन ही सॉ दॅट द किंग वॉज अवेक अँड
वॉज लुकिंग ॲट हिम. जेव्हा त्याने राजाकडे पाहिले तेव्हा राजा जागृत होता आणि राजाकडे तो पाहत होता. आय डोंट नो यू अँड हॅव नथिंग टू फॉरगिव्ह यू फॉर, सेड द किंग. मी तुला ओळखत नाही आणि तुला क्षमा करण्यासारखे माझ्याकडे काही नाही. आय डोंट नो यू, मी तुला ओळखत नाही. अँड हॅव नथिंग टू फॉरगिव्ह यू फॉर, आणि तुला क्षमा करण्यासारखे माझ्याकडे काही नाही. सेड द किंग. राजा त्या दाढीवाल्या माणसाला म्हणाला, यू डोंट नो मी बट आय नो यू. तो दाढीवाला माणूस राजाला काय म्हणाला, की तुम्ही मला ओळखत नाही पण मी तुम्हाला ओळखतो. आय एम दॅट एनिमी ऑफ युअर्स. मी तुमचा शत्रू आहे. हू सोअर टू रिवेंज हिमसेल्फ ऑन यू. आणि तुमच्यावर तुमच्यावर सूड उगवण्याची शपथ घेतली होती. बिकॉज यू एक्सक्युटेड हिज ब्रदर अँड सेझड हिज प्रॉपर्टी. कारण तुम्ही माझ्या भावाला ठार मारल्याने त्याची संपत्ती बळकावली होती. आय न्यू यू हॅड डन अलोन टू सी द हर्मिट. आणि मला माहीत आहे की तुम्ही त्या साधूकडे एकटे आलेले आहात. तुम्ही त्या साधीकडे एकटे आलेले ते मला माहिती होतं. अँड आय रिझॉल्व टू किल यू. आणि मी निर्धार केला होता तुम्हाला ठार मारण्याचा. ऑन युअर वे बॅक. जेव्हा त्यावेळेस तुम्ही तुमच्या घराकडे परत जाल त्यावेळेस मी तुम्हाला ठार मारण्याचा निर्धार केला होता. बट द डे पास्ड यू डिड नॉट रिटर्न. परंतु अनेक दिवस गेले परंतु तुम्ही तुमच्या घराकडे परत जाताना मला दिसले नाही.